कागल आणि काँग्रेसचं नातं 1962 पासून चिरंतन आहे. शामराव पाटील हे कागलचे पहिले आमदार. यानंतर 1967 मध्ये दौलतराव निकम यांना संधी मिळाली, पण तरुण तडफदार सदाशिवराव मंडलिकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि 1972 साली विधानसभेत पाऊल ठेवलं. पण 1978 रोजी विक्रमसिंह घाडगेंना कागलच्या जनतेनं काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेत पाठवलं. यानंतर कागलच्या राजकारणात अनेक आमूलाग्र बदल झाले. हसन मुश्रीफ नावाचं एक तरुण नेतृत्व सदाशिवराव मंडलिकांच्या तालमीत तयार होऊ लागलं. 1985 ते 1995 या काळात मंडलिकच आमदार होते आणि 1999 नंतर हसन मुश्रीफांना तब्बल 5 वेळा कागल मतदारसंघानं संधी दिली. थोडक्यात कागलच्या मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारावर विश्वास दाखवला. 2024 हे वर्ष कागल विधानसभा आणि मुश्रीफ यांच्यासाठी एक वेगळाच योगायोग घेऊन आला आहे. मुश्रीफ यांना डबल हॅट्रिक करण्याची संधी आहे, पण 1962 नंतर तब्बल 62 वर्षांनी कागलकर भाकरी फिरवणार की भाजपच मुश्रीफ यांचा गेम करणार? आमदार हसन मुश्रीफांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. कोल्हापूर दौऱ्यावर असताना सोमय्या यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर 500 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला होता. किरीट सोमय्या यांनी KDCC मधून हसन मुश्रीफ यांनी नेमके किती बोगस कर्ज घेतले आहे याची माहिती द्यावी असं आव्हान दिलं होतं. 7 दिवसांची आम्ही मुदत देतो, माहिती द्या, अन्यथा आम्ही ती देतो असंही सोमय्या यांनी म्हटलं होतं. सोमय्या यांनी पुढे सांगितलं होतं की कर्जदारांची टॉप 25 नावे जाहीर करावीत. ऑडिटरची पण चौकशी सुरू आहे. शेतकऱ्यांसमोर बोलताना हसन मुश्रीफ यांना सोमय्या यांनी आव्हान दिलं होतं. ते म्हणाले होते की KDCC मधून हसन मुश्रीफ यांनी नेमकं किती बोगस कर्ज घेतलं आहे याची माहिती द्यावी. 7 दिवसांची मुदत देतो, आकडा जाहीर तुम्ही करा, नाहीतर आम्ही जाहीर करतो. ईडीसह सगळे विभाग देखील चौकशी करत आहेत. मोदी शहा म्हणतात बँक जिवंत राहणार, पण घोटाळाबाज यांना शिक्षा होणार. किरीट सोमय्या बोलताना पुढे म्हणाले होते की अनेक शेतकरी मुंबईला भेटण्यासाठी येत होते, त्यामुळे मीच जावे असा विचार केला. शेतकरी, अधिकारी, संचालक भेटले. KDCC मजबूत राहणार असून ठेवीदारांची रक्कम सुरक्षित राहणार आहे. एका व्यक्तीने घोटाळा केल्याने चौकशी लागली आहे, तर ती बँकेची चौकशी नव्हे. जर चुका झाल्या तर त्या दुरुस्त केल्या जातील. सोमय्या यांनी मुश्रीफांवरील ईडीच्या छापेमारीवर भाष्य करताना सांगितले होते की हसन मुश्रीफ आणि परिवार कंपन्यांवर धाडी टाकल्या होत्या. सध्या वेगवेगळ्या दिशेने त्याचा तपास केला जात आहे. ही बँकेची नव्हे तर मुश्रीफ यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाशी आणि मित्र परिवाराशी संबंधित आर्थिक व्यवहाराची ही चौकशी सुरू आहे. शेतकऱ्यांना पुढे करून जर दंगा केला जात असेल तर चौकशी थांबत नाही. कुटुंबियांचा 158 कोटींचा घोटाळा दिसत होता, मुश्रीफ कुटुंबियांचा, पण 500 कोटींचे आकडे बाहेर यायला लागले असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुश्रीफ यांच्या ईडी कारवाईवर मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली होती. किरीट सोमय्या कोल्हापुरात पोचताच म्हणाले होते की मुश्रीफांचा 500 कोटींचा घोटाळा गरीब शेतकऱ्यांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा करणार नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात पोचताच मोठा दावा केला होता. आमदार हसन मुश्रीफ कुटुंबियांचा 158 कोटींचा घोटाळा दिसत होता, पण 500 कोटींचे आकडे बाहेर यायला लागले असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बँकेला सोडलं नाही असाही आरोप त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर
किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात पोहोचतात हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली होती. कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच माहिती घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेत भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. ते पुढे म्हणाले होते की अनेक शेतकरी मुंबईला भेटण्यासाठी येतात, पण मी सांगितलं मीच भेटायला कोल्हापूरला येतो. गरीब शेतकऱ्यांसाठी किरीट सोमय्या आपल्या जीवाची पर्वा करणार नाही. न्यायालयात काय होतंय पाहूया, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि घोरपडे सहकारी साखर कारखान्याला लुटण्यात आलं. आता त्यांची सर्व बाजूने चौकशी सुरू आहे. या कारवाईची माहिती घेण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी मी बँकेला भेट देणार आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. दरम्यान यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर शक्ती प्रदर्शन करत सोमय्या यांचं स्वागत केलं होतं. या सगळ्या घडलेल्या सर्व घडामोडी पाहता विरोधी पक्षाकडून भाजपला अनेक वेळा घेरलं गेलं होतं आणि आताही निवडणुकीत हाच महत्त्वाचा मुद्दा विरोधी गटाकडून उचलला जाणार हे निश्चित. गरीब शेतकऱ्यांसाठी जीवाची पर्वा करणार नाही असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्याचं काय झालं हा सवाल कायम आहे. हसन मुश्रीफ यांनी केलेल्या सर्व घोटाळ्यांची माहिती किरीट सोमय्या यांना भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाडगे यांनी पुरवली होती, असा आरोप मुश्रीफ गटाकडून करण्यात आला होता. त्याचं काय झालं? समरजित घाडगे यांनी किरीट सोमय्या यांच्यासोबत हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली होती. कागलच्या राजकारणातले कट्टर विरोधक असलेले हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे आज भाजपने लोकसभेसाठी अचानक समरजित घाडगे यांचं नाव पुढं केलं आहे. खरं तर हा सगळा भाजपचा प्लॅन 3 महिन्यांपासून सुरू होता. त्यासाठी समरजित घाडगे यांची दिल्लीवारी झाली असल्याचं बोललं जात आहे. खरं तर संजय मंडलिक हे एक कारण आहे. संजय मंडलिकांबद्दल मतदारसंघात नाराजी आहे असं सांगत भाजप पडद्यामागून वेगळाच खेळ खेळताना दिसत आहे. जिल्ह्यातील मुश्रीफ यांचं वर्चस्व आणि महत्त्व कमी करून गेल्या 25-30 वर्षांचं काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व संपवून भाजपला आपला झेंडा फडकवायचा तर आहेच, पण त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा वर्चस्व प्रस्थापित करून भाजपचा विस्तार वाढवायचा आहे. ही सत्यस्थिती वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.